मित्र परिवाराचा साई 18 संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल डीडी स्मृती तुर्वेचा संघ. दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. 4 षटकांची मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावर थोडी शांतता ठेवा. व्यासपीठावरती थोडी शांतता ठेवायची आहे. तर पहिला बॉल इथे आपण पाहिला तर जरूर निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. राहुल टू राहुल अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय. दुसरा बॉल ओव्हर द कव्हर्स. इथे मात्र ठोकलाय. 4 धावांसाठी तडाखा. चौकार. तर नक्कीच पहिला बॉल निर्धाव होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती मिळतीये सिंगल. व्हाईट +1. 2 धावा जरूर धाव फलकावरती इथे मात्र अर्जित केल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मात्र गरंगत खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. धाव फलकावरती स्थिरावलेला धाव फलक 6च्या घरात. 3 चेंडू 6 धावा आणि त्यानंतरची ही सिंगल मैदानावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धाव फलकावरती येताना जरूर आपण पाहू शकाल. 4 चेंडू आणि 7 धावा. इथे देखील आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. सिंगल पेक्षा जास्त इथे काही नसणार आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये 8 धावा फक्त खर्च होत आहेत. एक आली एक्स्ट्राची धाव मित्रांनो. व्हाईट +1. त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना या ओव्हर मधला हा दुसरा व्हाईट बॉल गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. इथे हलक्याने चिप केलं बॉलला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल मात्र वेगाने पूर्ण केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यानच्या कालावधीमध्ये झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर बिनगडी बाद 9, 10. बिनगडी बाद 10 ही धावसंख्या संघाची धाव फलकावरती येताना आपण जरूर पाहतोय. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज हर्ष आला मैदानाच्या आतमध्ये. टीमकडून दुसरं षटक मात्र घेऊन आल्या आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये. राहुल मैदानाच्या चौफेर फटके लगवण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु सध्या बीट होत असताना मैदानावरती थोडासा खुटपुटतोय. इथे टॅप करण्याचा प्रयत्न सफल झाला, परंतु फक्त एका धाव्यावरती समाधान मात्र मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. नियंत्रणबद्ध गोलंदाजी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर करली जाते गोलंदाज हर्षच्या माध्यमातून. इथे गॅप मध्ये चेंडू आहे. इथून मात्र बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक. इथे आपण पाहिलं तर जरूर चौकार लगवला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथून 1 डिक्लेअरचा इशारा पंच करत असताना एक धाव. तर यावेळेस मात्र अतिशय खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच परिणाम मित्रांनो बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये.
एका धावेकरिता. टीमची एकूण धावा संख्या आपण पाहिली तर 17 धावा झालेल्या आहेत 5 चेंडू आणि लगातारच्या 3 चौकारांकरिता रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज राहुल यांच्यासाठी. तर पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव मात्र मैदानावरती वेगाने पूर्ण केली जाते. पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वासाची कमतरता. 2 षटकं इथून समाप्त झालेली आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 9.00च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती येताना मात्र जरूर आपण पाहतोय. रोहन दादा, यानंतरचे दोनही संघ आपण बोलून घ्यायचे. तर नवीन गोलंदाजी भोवल्यावरती गोलंदाज कुलदीप आपण पाहतोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं तिसरं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन मात्र गोलंदाज कुलदीप सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी मिळतीये, एक धाव इथे आपण पाहू शकाल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर स्वरूपाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने मारा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावांचा विचार केला तर 20 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती सुरू आपण पाहू शकाल डीडी स्मृती तुर्भे संघाचं सध्याच्या घडीला. इथे रॉकेट शॉट जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल सीमारेखा पार, मिळतात धावा 4, येतोय चौकार. चला 3 चेंडू झालेले धावफलकावरती आणि 24 धावा येताना आपण पाहतोय. आणखीन 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण आहे आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 3 चौकार आतापर्यंत फलंदाज राहुलच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकाल. एकूण धावांचा विचार केला तर 25 धावा. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा कुठणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज कुलदीप सज्ज. ऑन साइडला फटका सजवला आहे, सिंगल मित्रांनो. सिंगल पेक्षा जास्त इथे मात्र काही नसणार आहे. एक धाव इथे घेतली गेली आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज राहुलला पाचारित करण्यात येत आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. इथे आक्रमण केलं जाईल की पुढच्या ओव्हरसाठी आपल्या स्वतःकडे स्ट्राईक मेंटेन करून ठेवेल. 26 5 बॉल 26. ऑन साइडला फटका सजवलाय, सिंगल मैदानावरती आली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या सरासरीने या खेळाला सुरुवात झाली होती ती सरासरी अद्याप देखील राखण्याचं काम होत आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या 9.00च्या सरासरीने 27 धावा येताना मात्र आपण नक्कीच पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धार्थला आपण पाहतोय. संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक. या षटकामध्ये हाणामारी केली जाईल का राहुलच्या माध्यमातून, हा प्रश्न. साई 18 संघ 27 धावा पुरेशा नसणारे कमीत कमी 40-45 धावांचं आव्हान इथे ठेवावं लागेल, कारण की ग्रामीण लॉटला सुरुवात झाली आहे. स्टेशन वाईज आणि ग्रामीण संघ या मैदानावरती खेळताना आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. इथे एका धावेने सुरुवात मात्र केली जाते या षटकाची. गोलंदाज सिद्धार्थच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. पहिल्या बॉलवरती सिंगल तो खर्च करत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाज सिद्धार्थ, समोर असेल फलंदाज राहुल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न.
आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाज कुठेतरी बांगडे विकेटच्या माध्यमातून बाद होताना आपण पाहू. सफलता मात्र मिळते. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इनाट नंबर 3 ला फलंदाज संकेतची वर्णी लागतीये. पुढचा बॉल इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आव्हानदार चेंडूची सांगता मात्र मैदानावरती निर्माण केली जाते. व्हाईट बॉल टीमला घेऊन जातो तब्बल 29च्या घरामध्ये. इथे आडव्या बॅटने जबरदस्त फटका, परंतु त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला बघायला मिळालं. एकच धाव मित्रांनो या बॉलवरती मिळतीये. एका धावेने टीमचा धावफलक मात्र पुढे सरकेल. तिशी गाठली सिंग टीमनं तिसरं दशक धावफलकावरती नोंदवलं जात आहे. आणि या षटकाचा विचार केला तर अजून देखील 3 चेंडू आहे. या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके मैदानावरती लगवणं खऱ्या अर्थानं गरजेचं. ते 2 मोठे फटके लगवले जातील का हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये. तर इथून देखील आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होतोय सज्ज. इथे जबरदस्त फटका ओव्हर द कव्हर्स. बॉलला भिरकावून दिलंय सीमारेखा पार. 4 धावांसाठी इथे मात्र येतोय आणखीन एक चौकार. चौकार चौकार महाराज की 35. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावसंख्या 35. इथून चौकार आला तर 40 आव्हान येऊ शकतं. तर इथून शेवटच्या बॉलवरती आपण पाहिले तर जरूर सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर झाली आहे धावफलकावरती 36. आणि विजयी समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 24 आणि विजयासाठी 37 धावांची गरज. तर 24 टॉस साठी यानंतर तुमची सेमीफायनलची मॅच असेल. सेक्टर 6 आणि सेक्टर 24 टॉस साठी लगेच यायचंय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर रविकांत एक सिनियर खेळाडू
आणि समोर असेल स्ट्रायकिंग एंडवरती तडाखेबंद फलंदाज राहुल आणि त्याची साथ देताना पाहायला मिळेल बॅटर सिद्धार्थ. पहिला बॉल नो चेंडूचा इशारा पंच करत असताना आपण जरूर पाहतोय. नो बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडूने सुरुवात करतात गोलंदाज रविकांत. पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेचा बॉल सिंगल ने डावाची सुरुवात करतोय फलंदाज राहुल. टीमला घेऊन जातोय 2 तर स्वतः आपलं खातं खुलं करतोय 1 धावेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे गॅप मध्ये चेंडू आहे, भरपूर वेळ मिळाला आणि त्यानंतर मित्रांनो बॉलला मात्र भिरकावून दिले 4 धावांकरिता. इथे तर नक्कीच चौकार लगवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 37 धावांचं लक्ष आणि प्रत्युत्तर दाखल सिद्धार्थ मधलं पहिल्याच बॉलवरती आपल्या डावाची सुरुवात चौकाराने करताना आपण पाहतोय. इथे देखील जोरकस फटका मैदानाच्या वरती. तर नो +4 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंच सांगतायत. एकूण धावांचा विचार केला तर 2 चेंडू आणि 11 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. चेंडू अडवण्याचं काम मात्र गोलंदाज रविकांत यांच्या माध्यमातून होतोय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल धावांचा आपण जर का विचार केला तर धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय तब्बल 11 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तर मित्रांनो इथे बाटीची काढा घेऊन डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जात असताना यावेळेस पंच इशारा करतील अवांतरचा. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रविकांत यांच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी आहे. मैदानावरती भरपूर सारे एक्स्ट्राज आपण पाहिलं तर जरूर टाकले जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील या ओव्हरमध्ये बाकी असताना आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय खराब गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. तब्बल 20 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये येताना आपण नक्कीच पाहतोय. 2 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत. पुन्हा एकदा नो बॉल आणि इथे फलंदाज मात्र सेफ असेल. फक्त नोची धाव मिळेल अशी नोंद घ्या. इथे पाडलाईनला चेंडू आढळतोय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. एक बॉल बाकी अजून देखील. 21 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा झालेल्या आहेत. इथून पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि धावफलकावरती तब्बल 21 धावा. येणारं समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज असेल.
तर नक्कीच यावेळेस आपण पाहिलं तर 22 धावा या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती येताना आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल गाडेगावकर आलेले आहेत आणि त्यानंतर परत एकदा आपण पाहू शकाल नक्कीच सिंगल मैदानावरती आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 धावा धावफलकावर. एक धाव इथून मित्रांनो जास्तीत जास्त निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म सिद्धार्थ मात्र मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. सिंगल इथे देखील मिळतीये. सिंगल पेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. 4 चेंडू झालेले, 4ही चेंडूवरती 4 सिंगल. 25 पर्यंत गेलाय संघ. अजून देखील 12 धावांची गरज. इथे सिंगल मात्र मिळतीये. सिंगलच्या मदतीने 26 पर्यंत जाऊन पोहोचतोय संघ. 5 चेंडू टाकलेत, 5ही सिंगल्स. आणि इथून आपण पाहिलं तर जरूर षटक समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 26 आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चला सेक्टर 6 आणि सेक्टर 24 टॉस साठी यायचं आपण. सेक्टर 24 संघाचे संघनायक उपस्थित आहेत. सेक्टर 6 चे संघनायक आपण टॉस साठी या. जर का नसाल तर पॅनल्टी आता तुम्हाला खूप मोठी मिळणार आहे. तर इथे आपण पाहिलं तर आणखीन एक गडी मात्र मैदानावरती गारद. वाईड बॉलचा इशारा मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. तर प्रणिल चिवतेकर साहेब यांच्या शुभासे टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. डे नाईट ही स्पर्धा मित्रांनो नाईटला सुरुवात झाली. आता चिप केला बॉलला. एक धाव इथे देखील मिळतीये एका धावेच्या मदतीने. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये सेक्टर 24 या संघाने टॉस मात्र जिंकला आणि निर्णय त्वरित कळवायचा आहे. एखाद 2 चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. मी म्हणेन विकेट्स घेणं गरजेचं आहे. आणि विकेट घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकेट घेतली आहे. काही चुका सुरुवातीला झाल्या परंतु साई 18 संघ तर विजयासाठी अजून देखील 9 धावांची आवश्यकता. या ओव्हर मधले चेंडू झाले जवळपास 2. 10 चेंडू आणि 9 धावांची अजून देखील गरज आहे. तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज असेल. हा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर अवांतर चेंडू. या चेंडूंची गणना तुम्हाला संख्या जी आहे ती कमी करावी लागेल. 3 व्हाईट बॉल पूर्णपणे मॅचचं गणित बदलवून टाकतायत.
डीजे येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 धावा. गरमागरमीची मॅच प्रेशर दोन्ही संघांवरती तितकंच. जरी चेंडूंपेक्षा धावा कमी असतील तरी मित्रांनो अजून देखील साई 18 संघाने हार मानलेली नाहीये. एकमेकांचा हौसला बुलंद करत असताना ते या मैदानावरती लढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि डीडी स्मृती तुर्बे संघ देखील त्यांना तितकीच बिग फाईट आणि कडवी झुंज देताना देखील आपण पाहू शकाल. चला 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 खेळत राहायचंय. पडदा सोडून उभा राहा प्रेक्षक. इथे हलक्या हाताने चिप केलं या बॉलला. डॉट बॉलची समाप्ती. मैदानात एक धाव माफ करा. मैदानावरती आपण पाहतोय 6 धावांची अजून देखील गरज आहे. चेंडूंची संख्या जर का आपण पाहिली तर 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक धाव या बॉलवरती देखील मिळेल. 7 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा. इथे एखादी विकेट जर का आली तर आणखीन रंगत येईल या मॅच मध्ये. परंतु इथे जर का एखादा मोठा फटका आला पूर्णपणे मॅच वन साइड होताना आपल्याला पाहायला मिळेल डीडी स्मृती तुर्बे संघाच्या बाजूने. काय होईल या बॉलवरती पाहणं अतिशय गरजेचं. बॉल डॉट. विकेट देखील येते. बॅटर आउट असेल. चांगली गोलंदाजी. तर धन्यवाद डीजे. लालबागच्या राजाला देखील स्मरण केलं जातं या मॅचच्या माध्यमातून. एकूण धावांचा विचार केला तर धाव फलकावरती धावा संख्या झाली आहे 32. येणारे चेंडू 6 आणि इथून मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. पहिले 2 चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण असणार आहेत. 2 मध्ये एखादा मोठा फटका लगवला जाईल का आणि यस तो फटका लगवला जातोय. बॉल सीमा रेखा पार. मॅच खुली करणारा चौकार. तर इथून मात्र बॅक टू बॅक 2 चौकार लगावत ही मॅच आपल्या नावावरती करतोय. चला चला चला. सेक्टर 24 मैदानात उतरायचं आपला निर्णयासह. एकही मिनिट तुम्ही वेळ घालवू नका.